जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री पीडीएफ मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. जिल्हा विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपला आजचा जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूर हे शहर पंचगंगेच्या काठी वसलेले आहे, ज्याचं क्षेत्रफळ 7,685 चौरस किलोमीटर आहे. कोल्हापुरात 12 तालुके आहेत, ज्यात गडहिंग्लज, हातकणंगले, राधानगरी, करवीर, शिरोळ, आजरा, पन्हाळा, भुदरगड, शाहूवाडी, चंदनगड, गगनबावडा आणि कागल हे तालुके येतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा कोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या गेलेल्या आहेत तेही आपण पाहूयात. कोल्हापूरच्या पश्चिमेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आहे, उत्तरेला सांगली जिल्हा येतो आणि पूर्व आणि दक्षिणेला कर्नाटक राज्य लागलेलं आहे. कोल्हापूरमध्ये प्रमुख नद्या कुठल्या आहेत तर कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी आणि घटप्रभा या कोल्हापुरातल्या प्रमुख नद्या आहेत. वारणा नदी ही सांगली आणि कोल्हापूरच्या सीमेवरनं वाहते, तर भोगावती, कासारी, कुंभी, तुळशी, सरस्वती यांच्या एकत्रित नद्यांना पंचगंगा असं म्हणतात. तर कोल्हापुरातली सरस्वती ही गुप्त वाहणारी नदी आहे. कोल्हापुरात प्रमुख पिकं कुठली कुठली घेतली जातात तर तांदूळ, ज्वारी, गहू, तंबाखू आणि फळ पिकांमध्ये काजू प्रसिद्ध आहे. कोल्हापुरातली प्रमुख ठिकाणं कुठली कुठली आहेत ती आपण पाहूयात. कोल्हापूरमध्ये खिद्रापूर आणि कंबोज या ठिकाणाच्या लेण्या प्रसिद्ध आहेत. तर रामलिंगी पळसंबे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांडवकालीन दगडांमध्ये कोरलेल्या लेण्या किंवा ह्या प्राचीन गुहांसाठी प्रसिद्ध आहेत. खिद्रापूर कोपेश्वर शिवमंदिर हे 12व्या शतकात शिलाहार राजा गंडारा आदित्य एक ह्याच्या काळामध्ये बांधलं गेलंय. कोल्हापूरच्या पावनखिंडीतच बाजीप्रभू देशपांडेंनी कडवी झुंज दिली आणि हौतात्म्य पत्करलेलं होतं. तर महाराष्ट्रातली कुस्तीगिरांची पंढरी म्हणून सुद्धा कोल्हापूरची ओळख आहे. तर शाहूपुरी या ठिकाणी गुळाची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर सुद्धा जगप्रसिद्ध आहे. नृसिंहवाडीचं दत्त मंदिर सुद्धा कोल्हापुरातच आहे. तर चित्रनगरी आणि कलानगरी अशी सुद्धा कोल्हापूरची ओळख आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात वाडी रत्नागिरी ह्या ठिकाणी ज्योतिबा देवस्थान आहे, तर गारगोटी ह्या ठिकाणी मौनी विद्यापीठ आहे. याच कोल्हापुरात संभाजी मंदिर, जलमंदिर, यादवकालीन अंबाबाईचं मंदिर आहे. रामचंद्र अमात्यांची समाधी आणि कवी मोरोपंतांचं जन्मस्थान हेही कोल्हापुरातच आहे.